आपण पाहत आहात सत्य, रोखठोक, निर्भीड बातम्या दाखवणारे न्यूज चॅनल जनहित मराठी न्यूज। उद्या गुरुवार रोजी हबप रामायणाचार्य रामराव महाराज ढोक यांचे अमृततुल्य काल्याचे कीर्तन कार्यक्रमास भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे। हबप केशव महाराज शास्त्री। उद्या गुरुवार रोजी हबप रामायणाचार्य रामराव महाराज ढोक यांचे अमृततुल्य काल्याच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे। तर या कार्यक्रमास भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन श्रीकृष्ण आश्रमाचे संस्थापक हबप भागवत भूषण केशव महाराज शास्त्री यांनी केले आहे। याबाबतची सविस्तर माहिती अशी की केज येथील बीड रोडवरील श्रीकृष्ण आश्रम भक्ती परिवार येथे श्रीकृष्ण मंदिर भूमिपूजन निमित्त 108 कुंडी भव्य महाविष्णू याग संगीत रामकथा व अखंड हरिनाम सप्ताह या कार्यक्रमास दिनांक 11 मार्च 2026 पासून दैनंदिन कार्यक्रम पहाटे 4 ते 6, काकडा 6 ते 7, विष्णू सहस्त्रनाम 7 ते 10, ज्ञानेश्वरी पारायण 11 ते 13, गाथा भजन 2 ते 5, संगीत रामकथा 5 ते 7, हरिपाठ 8 ते 10, हरिकीर्तन व 10 ते 4 हरिजागर हे कार्यक्रम अखंडपणे चालू आहेत। या कार्यक्रमाची सांगता ही गुरुवार दिनांक 19 मार्च 2026 रोजी दुपारी 12 ते 2 या वेळेत श्री हबप रामायणाचार्य रामराव महाराज ढोक यांच्या हस्ते अमृततुल्य काल्याचे कीर्तन संपन्न होईल। त्यानंतर महाप्रसाद भोजन होईल। तरी या कार्यक्रमास केज शहरासह तालुक्यातील व जिल्ह्यातील आणि बाहेरील इतर ठिकाणच्या भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन हबप भागवत भूषण केशव महाराज शास्त्री व श्रीकृष्ण आश्रम भक्त परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे। आजपर्यंत या कार्यक्रमास केज शहरासह तालुक्यातील व बीड जिल्ह्यातून आणि छत्रपती संभाजीनगर, मुंबई, पुणे, कोल्हापूर, सोलापूर, लातूर, धाराशिव, अमरावती, वाशिम, नाशिक, नांदेड, हिंगोली, परभणी, वसमत यासह विविध ठिकाणच्या भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली आहे। आज तागेपर्यंत विविध उपक्रम या ठिकाणी आपल्या आश्रमात चालू होत आहे। त्याच अनुषंगाने दिनांक 11 मार्चपासून सप्ताह विविध उपक्रम घेतलेले आहेत आणि 19 तारखेला सांगता आहे, तर काय सांगाल त्याबद्दल? जय श्रीकृष्ण। 11 मार्चपासून हा महायज्ञ चालू आहे, विष्णू याग चालू आहे आणि आज 18 मार्च आहे, यज्ञ चालू आहे। परमपूज्य ढोक महाराज यांची रामकथा भाविकांची अलोट गर्दी आहे, सर्वजण आनंद घेत आहेत। आणि उद्या म्हणजे 19 मार्च 2026 रोजी सकाळी महायज्ञ होईल। गुढीपाडवा आहे, नवीन वर्षाचा शुभारंभ होतो आहे, नवीन वर्ष सुरू होत आहे। भारतीय नियमाप्रमाणे नवीन वर्षाला उद्या सुरुवात होत आहे। त्यामुळे सकाळी 7 ते 10 या वेळेमध्ये यज्ञ होणार आहे आणि 10 नंतर श्रीकृष्ण मंदिराचं भूमिपूजन होईल आणि भूमिपूजन झाल्यानंतर 12 ते 2 या वेळेमध्ये श्री हरिभक्त परायण परमपूज्य रामराव महाराज ढोक यांचे काल्याचे कीर्तन होईल आणि त्यानंतर महाप्रसाद होईल। अशा पद्धतीनं उद्याचे कार्यक्रम होणार आहेत। तरी सर्व भाविकांना विनंती आहे की या कार्यक्रमाचा जरूर लाभ घेतला पाहिजे, जरूर आलं पाहिजे, महाप्रसाद घेतला पाहिजे, कारण पर्व खूप सुंदर आहे। 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त म्हणजेच गुढीपाडवा आहे आणि गुढीपाडव्याच्या दिवशी कोणतंही शुभ कार्य करण्यासाठी योग्य दिवस मुहूर्त मानलं जातं आणि त्यामुळे जरूर महापूजेसाठी यज्ञासाठी सहभागी व्हा आणि कार्यक्रमासाठीही जरूर या। जय श्रीकृष्ण। जनहित मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।